आता बातमी राज ठाकरेंसंदर्भातली 2008च्या रेल्वे भरती आंदोलनाप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अखेर निर्दोष मुक्तता झाली आहे। कथित चिथावणीखोर भाषण आणि आंदोलकांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपांमध्ये ठाणे न्यायालयाने पुराव्याअभावी राज ठाकरेंना निर्दोष मुक्त केलं। 2008 मध्ये रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी मनसेने स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य द्यावं या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आलेलं होतं। रेल्वे भरती परीक्षांसाठी उत्तर भारतीय राज्यातील उमेदवार मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आल्यानं वातावरण तापलं होतं। त्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं, घोषणाबाजी आणि तणावाच्या घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यावर आंदोलनाला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। ही सगळ्यात मोठी केस होती। यात सन्माननीय राजसाहेबांना अरेस्ट झाली होती। 2008ला ज्या काही देशभरात घटना घडल्या त्याचं मुख्य जी केस होती ती आज ही केस होती आणि त्यातून सन्माननीय राजसाहेबांची आज मुक्तता झाली। खाली येताना साहेबांचं एकच वाक्य होतं की अस्वलाच्या अंगावरचं एक केस कमी झालं। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आता तपासाची व्याप्ती वाढवली आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे। पेपरफुटीचं संपूर्ण जाळं, आर्थिक व्यवहार आणि प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवण्यात आली याचा तपास करण्यात येतोय। बॉटनी प्राध्यापिका मनीषा मांढरेंनी पेपर फोडल्याचा संशय, तर ब्युटी पार्लर व्यावसायिक मनीषा वाघमारेंनी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संपर्क साधून पेपर मिळवून देण्याच्या व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम केल्याची माहिती आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील धनंजय लोखंडे याच्यावर विद्यार्थी शोधणं, पैसे गोळा करणं आणि पेपर वितरण साखळीत समन्वय साधण्याचा आरोप आहे। तर नाशिकच्या शुभम खैरनारवर प्रश्नपत्रिकेच्या सॉफ्ट कॉपीचं वितरण केल्याचा संशय आहे। त्यामुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले। केंद्र शासनाने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलेला आहे। सीबीआय चौकशी प्रगतीपथावर आहे। अनेक लोकांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचा संपूर्ण डिटेल खोलपर्यंत तपास त्या ठिकाणी सुरू आहे आणि या दृष्टिकोनातून नव्हे तर मला वाटतं की पाठीमागच्या काळापासूनच आम्ही पण क्लासेसच्या संदर्भामध्ये काही नियमावली करायला घेतलेली आहे। लवकरच त्याला अंतिम रूप देऊन आपल्या समोर ते येईल। तर पेपर फोडणाऱ्यांसोबतच आता पेपर विकत घेणारे विद्यार्थी आणि पालकही सीबीआयच्या रडारवर आहेत। पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी झाली आहे। तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन, चॅटिंग ॲप्स, बँक व्यवहार आणि कॉल रेकॉर्डमधनं काही विद्यार्थ्यांची नावं समोर आली। या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका किंवा संभाव्य प्रश्नसंच मिळवल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला। काही पालकांनी मध्यस्थांमार्फत लाखो रुपयांची देवाणघेवाण केल्याचा संशय आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांनी लातूर शहरालगतच्या खोपेगाव शिवारात मोठा शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचं काम सुरू केलं होतं। मात्र गेल्या 15 दिवसांपासून या भव्य इमारतीचं बांधकाम ठप्प असल्याची माहिती समोर येते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, निवासी सुविधा, अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्र एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला, मात्र ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी न घेता काम सुरू केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला। यावरून मोटेगावकर आणि ग्रामपंचायत नागरिकांमध्ये वादही झालेला। तर नीट प्रकरणाचे धागेदोरे थेट अंबाजोगाईपर्यंत पोहोचलेले पाहायला मिळतात। बीडमध्ये काल कोचिंग क्लासेसची चौकशी झाल्यावर आज सीबीआय पथक अंबाजोगाईत दाखल झालंय। अंबाजोगाईत सीबीआयकडनं 2 विद्यार्थ्यांची चौकशी झाली। तर अटक करण्यात आलेले बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांनी काही जणांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय तपास यंत्रणांना। संबंधित विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर घेतल्याची माहिती समोर येते। याची चौकशी सीबीआयकडनं केली जाते।